मित्रांनो, व्हाईट बोर्डवरती तुम्हाला दोन चेहरे दिसत आहेत का? तुम्ही यांना ओळखता का? यांच्या चेहऱ्यात बरीचशी सिमिलॅरिटी दिसतीये का? नमस्कार, मी प्रोफेसर रौनक खाबे. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आमच्या यूट्यूब चॅनल मॅथ्स वरती. मित्रांनो, आज आपण क्लास 10th महाराष्ट्र बोर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी पाहणार आहोत. आणि त्यातूनही आज त्यातली एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट म्हणजे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स पाहणार आहोत. तर मग वाट कशाची पाहताय? चला सुरुवात करूया. वी ऑल नो द ट्रायंगल. देखो, नाम से ही पता चलता है ट्राई का मतलब है 3 और यहाँ पे लिखा हुआ एंगल्स, मतलब 3 एंगल म्हणजे 3 एंगल असले पाहिजेत. मग आता 3 एंगल असतील तर क्लोज्ड फिगरमध्ये 3 साइड्स पण बनतील. बघा बरं, आय हॅव ड्रॉन 2 ट्रायंगल्स ओव्हर हिअर. जस्ट हॅव अ लुक एट इट. ABC नावाचा एक ट्रायंगल आहे, दिसू शकतात तुम्हाला 3 साइड. सिमिलरली DEF ट्रायंगल आहे, त्याच्याही तुम्हाला 3 एंगल्स 3 साइड्स क्लिअरली दिसत आहेत. राईट नाव सिमिलर ट्रायंगल्सच्या बाबतीत आपल्याला बुक काय म्हणतीये हे आपण आधी पाहूया, मग आपण पुढे जाऊया. फॉर सिमिलॅरिटी ऑफ 2 ट्रायंगल्स देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन सेम प्रपोर्शन. देअर करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता बघा, खूप सारं कन्फ्युजन आहे. देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन सेम प्रपोर्शन. प्रपोर्शनचा अर्थ तुम्हाला कळतंय की साइड्स ज्या आहेत त्या कमी जास्त असू शकतात. त्या सेम असा त्याचा अर्थ नाही आहे, इक्वल असं पण त्यांनी सांगितलेलं नाही आहे. सो सिम्पल आहे की देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन सेम प्रपोर्शन. पाहूया आपण नक्की त्यांना काय म्हणायचं आहे. ॲट द सेम टाइम देअर करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता मात्र या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. कॉन्ग्रुएंट मीन्स आयडेंटिकल, म्हणजेच एक्झॅक्ट, म्हणजेच डिट्टो, सेम टू सेम असलं पाहिजे. मग आता एवढं सगळं कोण वाचत बसणार आहे? त्याच्यापेक्षा आपण काय करूया, बघूया की ॲक्च्युअलमध्ये हे दिसलं कसं पाहिजे. बघा, इन अ ट्रायंगल ABC आपल्याला दिसतंय अँड ट्रायंगल DEF. राईट, मग हे कुठल्या करस्पॉन्डन्समध्ये चाललेत? करस्पॉन्डन्सचा अर्थ आपण कशी सिक्वेन्स घेतोय जेव्हा आपण हे कुठलाही ट्रायंगल कॉल करतोय तेव्हा. तर याला कॉल करतोय आपण ABC इन करस्पॉन्डन्स विथ DEF. देख रहे हो आप लोग? अब देखो, या दोघांमध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलंय की इफ युअर अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल D. बघा, अँगल A इज कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी बघा इक्वल टू आणि अप्रॉक्सिमेटलीची साईन दिलेली आहे. नीट बघा, अँगल A आणि अँगल D कॉन्ग्रुएंट, अँगल B आणि अँगल E कॉन्ग्रुएंट आणि अँगल C आणि अँगल F कॉन्ग्रुएंट दिलेत. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही अँगल्स काय झाले? तिन्हीच्या तिन्ही अँगल्स काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. पहिलं. नेक्स्ट, अँड चेक द साइड्स AB DE, AB by DE, BC EF, BC by EF and AC and DF, that is AC divided by EF. बघा, all the angles are congruent, sides are in proportion, in same proportion. तर म्हणलं जातं अँगल ABC इज सिमिलर टू अँगल DEF. नाव सिमिलॅरिटी शो जरी करायची असेल तरी यू शुड नो दॅट फॉर इन ऑर्डर टू शो द सिमिलॅरिटी देयर इज अ सिम्बॉल ऑफ अप्रॉक्सिमेशन. हा सिम्बॉल आपल्याला द्यायचा आहे. बघा, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. नाव द डाऊट इन आवर माइंड इज व्हॉट? सर, मग एव्हरी टाईमच तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट हवेत आणि सगळ्याच्या सगळ्या साईड्स ज्या त्या प्रपोर्शनमध्ये हव्यात का? तर नाही. Just have a look at it. Out of these, बघा, out of these 3 specific conditions must be fulfilled. मग त्यांचं म्हणणं काय? एवढं आणि एवढं हे सगळं नाही झालं पाहिजे. थोडीफार, जसं तुम्हाला मी आत्ताच दाखवलं की अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे सेम नाही पण सिमिलर कॉल केले जाऊ शकतात. विथ द सेम स्ट्रॅटेजी देर आर 3 स्पेसिफिक कंडिशन्स ज्या की सॅटिस्फाय झाल्याच पाहिजेत इन ऑर्डर टू बिकम युअर ट्रायंगल्स काय सिमिलर होण्यासाठी. मग आता अशा 3 कंडिशन्स कुठल्या आहेत की ज्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत मित्रांनो? चला बघूया. सगळ्यात पहिली कंडिशन आहे A. आता तुम्ही म्हणाल हे काय सर? बघा ना, A स्टँड्स फॉर व्हॉट? आता तुम्हाला क्लिअरली कळलं असेल की अँगलला कॅपिटल A म्हणणार आहे आणि साईडला मी S म्हणणार आहे, कॅपिटल S. नाव कॅन यू प्लीज टेल मी AAAचा अर्थ काय? त्यांना 3 स्पेसिफिक कंडिशन्स पाहिजेत. दीज कंडिशन्स आर रिलेटेड टू AAA म्हणजे अँगल अँगल अँगल. मग अँगलशी रिलेटेड कंडिशन्स काय? जर 3ही अँगल कॉन्ग्रुएंट असतील
तरची एक कंडिशन बनते. तर हे ए नावाची टेस्ट आपण म्हणू शकतोय सिमिलॅरिटीसाठी आपल्याला वर्कआउट करायची आहे. आता त्याच्यासोबत दुसरी टेस्ट आहे SAS. आय होप तुम्हाला कळलंय मला काय म्हणायचं आहे. नाव SAS नावाची टेस्ट काय सांगते बघा बरं. S स्टँड्स फॉर व्हॉट? साईड, अगेन अँगल, अगेन साईड. म्हणजे दोन साईड्स प्रपोर्शनमध्ये असतील, सेम प्रपोर्शनमध्ये, आणि अँगल मात्र कॉन्ग्रुएंट असतील. ही तुमची दुसरी टेस्ट. आणि मग तिसरी टेस्ट आहे मित्रांनो SSS. एकदम सोपी टेस्ट, कळलंच असेल. तिन्हीच्या तिन्ही साईड जर सेम प्रपोर्शनमध्ये असतील तर ते सिमिलर कॉल केले जातील. आय रिपीट, या तिघांबरोबर एक अजून एक टेस्ट आहे की जी डिस्काउंटमध्ये येते. काम करतो, आय राईट इट इन ग्रीन कलर. कमॉन. ह्याच्याबरोबर एक अजून एक टेस्ट आहे की जी सिक्रेट टेस्ट आहे. तर ती सुद्धा ॲक्च्युली AA टेस्ट आणि AAA टेस्ट सेमच आहे, कारण दोन अँगल जर सेम असतील तर तिसरा अँगल ऑटोमॅटिकली सिमिलर बसतोच आहे. त्याच्यामुळे इधर AA टेस्ट और AAA टेस्ट असेल तर सिमिलर, SAS टेस्ट असेल तर सिमिलर, आणि SSS टेस्ट असेल तर सिमिलर ट्रायंगल होतील. आले लक्षात? चला बघूया आता इंडिव्हिज्युअली AAAची टेस्ट, SAS ची टेस्ट आणि SSSची टेस्ट जी आहे ती आपण कशा पद्धतीने अप्लाय करणार आहोत. इथपर्यंत नक्की कळलंय, समजलंय? चला जाऊया पुढे. चला बघूया पहिलं सम. इन ट्रायंगल XYZ अँगल Y इज 100 डिग्री, अँगल Z इज 30 डिग्री. इन ट्रायंगल LMN angle M is 100 degree, angle N is 30 degree. Now, are triangle XYZ and LMN similar? Question mark. If yes, by which टेस्ट? आता आपल्याला टेस्ट तर माहितीच आहेत. आपल्याकडे या 3 टेस्ट आहे आणि ही सुमडीमध्ये AA टेस्ट पण आपल्याकडे अवेलेबल आहे. नाउ इफ यू लुक एट दिस, द फर्स्ट थिंग दैट वी कैन डू इज हम लोगों ने फिगर्स ड्रॉ करिए. अब जब ये ट्रायंगल हम लोगों ने ड्रॉ किया तो आपको करस्पॉन्डेंस तो वैसे भी समझ में आ रहा है. मुझे जो पता है वो मैं यहाँ पे लिख देता हूँ. एंगल Y के बारे में मुझे बोला गया है कि एंगल Y इज ऑफ 100 डिग्री, करेक्ट. सिमिलरली यहाँ पे एंगल M जो है वो दिया हुआ है मुझे 100 डिग्री, करेक्ट. नाउ एंगल Z जो है वो मुझे यहाँ पे दिखाई दे रहा है 30 डिग्री. सिमिलरली एंगल N जो है वो मुझे दिखाई दे रहा है 30 डिग्री. तो देख के ही आपको कुछ चीज़ें तो क्लियर हो चुकी आहे. कळलंच असेल. बघा बरं, ट्रायंगल XYZ अँड ट्रायंगल LMN कन्सिडर घेतलं इन द करस्पॉन्डन्स काय करस्पॉन्डन्स आहे सांगा मित्रांनो. इट इज इम्पॉर्टंट की तुम्हाला ही सिक्वेन्स माहिती आहे. तर XYZ इन करस्पॉन्डन्स काय असणार आहे तुमचा? LMN असणार आहे, करेक्ट आहे. अब मुझे बताओ आपको क्या क्या पता है. क्लियर कट तुम्हाला इकडे Y एंगल आणि M एंगल दोघांची इन्फॉर्मेशन माहिती आहे. एंगल Y इज कॉन्ग्रुएंट टू एंगल M इज इक्वल टू किती आहे? 100 डिग्री सेल्सियस है. मतलब आपका यहाँ पे Y का और M का एंगल वाला टेस्ट जो है वो तो सेटिस्फाई हो रहा है. इसी के साथ साथ एंगल Z ऑफ XYZ एंड एंगल N इज सेम एज दैट ऑफ 30 डिग्री. म्हणजे बघा Y और M कॉन्ग्रुएंट, Z और N भी कॉन्ग्रुएंट. तो अब मुझे अब बताइए, इन दोनों को देख के मैं ये तो क्लियरली बोल सकता हूं कि A जो है वो कंडीशन सेटिस्फाई हो रही है. नाउ जस्ट हैव अ लुक एट द टेस्ट्स. वी हैव अ टेस्ट कॉल्ड एज AA टेस्ट. तो इन दोनों को मद्देनजर रखते हुए हम लोग बोल सकते हैं कि हेंस ट्रायंगल XYZ इज सिमिलर टू ट्रायंगल LMN. और आप रीजनिंग दे सकते हो किसकी वजह से, कौन सी टेस्ट की वजह से. तो द सैटिस्फाइड टेस्ट इन दिस केस इज नथिंग बट AA टेस्ट. आलं लक्षात सगळ्यांना? चलो देखते हैं नेक्स्ट सम. आर टू ट्रायंगल्स इन द फिगर सिमिलर? इफ यस, बाय विच टेस्ट? आता बघा डेटा काय दिलेला है. अगर हम लोगों को इनको ऑब्जर्व करना है तो कुछ चीज़ें पता होनी चाहिए. सबसे पहले तो ट्रायंगल्स आप कौन से कंसिडर करोगे, किस तरीके से इनका करस्पॉन्डेंस रहेगा. मेरे हिसाब से ट्रायंगल PMN एंड ट्रायंगल UVW. अब इनके हिसाब से अगर आप जाओगे इन द करस्पॉन्डेंस
PMN विथ UV और यहाँ पे आया W, राईट. मग आता मला सांगा आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ती आधी आपण गॅदर करूया. रेशोज घेऊ शकतो का बघा बरं साइड्सचे आपण, बिकॉज वैल्यूज दिलेली आहे आपल्याला, साइडची लेंथ दिलेली आहे. मग बघा बरं, सबसे पहले तो PM अगर मैं लूँ तो उसका करस्पॉन्डेंस बैठता है किसके साथ, UV के साथ. म्हणजेच मला काय दिसतंय, PM बाय UV जर मी केलं तर PM ची लेंथ आहे 6 and UV has been given as to be 3, so comes out to be 2, correct, rather 2/1 to be precise. सिमिलरली दुसरी एखादी लेंथ जर आपण घेतली, साइड्स घेतल्या, तर आपल्याला दिसत आहे तिकडे की MN बरोबर VW साइड येईल. MN is 10 and VW is 5, so again comes out to be 2/1. Now the interesting fact over here is PM by UV is equal to MN by VW असेल, बिकॉज दोघांचाही रेशो सेम येतोय. सो रेशो सेम आने की वजह से PM by UV is equal to MN by VW, करेक्ट, राइट. सो ये इक्वेशन नंबर 1 कंसिडर कर सकते हैं हम लोग. अब along with this कुछ और इंफॉर्मेशन दिए, इफ यू ऑब्जर्व केयरफुली, जस्ट हैव अ लुक एट इट. एंगल M दिसतोय तुम्हाला, एंगल M और एंगल V जो है वो यहाँ पे कॉन्ग्रुएंट दिखाई दे रहे. बघा इथे रिप्रेझेंटेशन मध्येच त्यांनी दिलेलं आहे. सो दिस इज ऑलरेडी गिवन मेरे दोस्त, एंड दिस विल बी इक्वेशन नंबर 2. अब आप मुझे बताओ कितनी साइड्स इन्वॉल्व हो रही है, साइड नंबर 1, साइड नंबर 2, 2 साइड्स, और कितने एंगल इन्वॉल्व हो रहे हैं, 1. तो मुझे बताओ ये आपकी कौन सी टेस्ट हुई जहां पे 2 साइड्स और 1 एंगल जो है वो पिक्चर में आते हैं, करेक्ट. सो आप ये बोल सकते हो फ्रॉम 1 and 2, राइट, बाय विच टेस्ट, विथ कौन सी टेस्ट हुई, 2 साइड्स और 1 एंगल गिव्स अस SAS टेस्ट, करेक्ट. आपको मिलता है ये दोनों के दोनों ट्रायंगल का सिमिलरिटी का प्रूफ. इसका मतलब है ट्रायंगल PMN, राइट, सॉरी, इज सिमिलर टू ट्रायंगल UVW. आई होप द आइडिया बिहाइंड इट इज क्लियर. कळाले. नेक्स्ट, सम नंबर 3. आर द ट्रायंगल्स इन द फिगर सिमिलर? इफ येस, बाय विच टेस्ट? मगाशी विचारला होता तसाच हा क्वेश्चन आहे. बट इफ यू लुक एट द क्वेश्चन, थोडंसं ॲनालिसिस जर आपण केलं तर देर आर 2 ट्रायंगल्स PQR and LMN, राईट. सो लेट्स राईट इट. फॉर ट्रायंगल PQR and triangle LMN, करस्पॉन्डेंस सांगताय का तुम्ही? इन द करस्पॉन्डेंस, चलो बताओ जल्दी से. इन द करस्पॉन्डेंस, करेक्ट, PQR इन अ सीक्वेंस LMN, राइट. नाउ इफ यू लुक एट दिस, इन्फॉर्मेशन काय काय दिली, आय थिंक सो सगळ्या साइड्स जे आहेत त्याची लेंथ आपल्याला दिलेली आहे. नाउ इफ आय टेक रेशोज, देन लेट्स सी काय होते बघूया. PQ डिवाइडेड बाय LM अगर मैं करूँ तो आई गेट 6/3, दैट इज इक्वल टू 2/1, करेक्ट. ये हुआ PQ के लिए और LM के लिए. उसके बाद QR डिवाइडेड बाय MN, सो अगेन दिस बिकम्स 8/4, मतलब अगेन 2:1 हो गया दोस्त, करेक्ट. And then the last one that is left, that is PR, right, divided by LN अगर मैं करूँ तर PR आणि LN मध्ये आपल्याला भेटेल 10/5, म्हणजे परत येतोय 2/1. Now if you look at the ratios of the sides, you'll understand कि तीघही 2/1 येता है. इसका क्लियर मतलब ये है कि PQ by LM is absolutely equal to QR by MN is absolutely equal to PR by LN, एंड ये तीनों के तीनों 2/1 के रेशो की वजह से सेम अगर है तो हम लोग ये बोल सकते हैं सॅटिस्फाईज विच टेस्ट. सांगा 3 साईडची टेस्ट काय असते. आता मी सांगायची काय गरज आहे. दिस इज नथिंग बट SSS टेस्ट, अँड दिस
टेस्ट क्लियरली प्रूव्स कि ये ट्रायंगल और ये ट्रायंगल कौन से ट्रायंगल है, सिमिलर ट्रायंगल है, तो अल्टीमेटली फाइनली तो आप लिख ही सकते हो ट्रायंगल PQR it's similar to triangle LMN. I hope the idea behind it is clear. बघा मित्रांनो, सिमिलॅरिटी आपण बघितली ट्रायंगल्सची, त्याच्या टेस्ट आहेत, त्या प्रत्येक टेस्टवरती मी तुम्हाला एक छोटे छोटे एक्झाम्पल्स दिले आणि तुम्हाला सांगितलं, शिकवलं की कशा पद्धतीने या टेस्ट आपल्याला चेक करायच्या आहेत. सो इट इज इम्पॉर्टंट की तुम्हाला या टेस्ट कळलेल्या आहेत अँड इन द नेक्स्ट कमिंग सेशन्स वी माइट यूज दीज 3 टेस्ट्स अकॉर्डिंगली. तर बघूया काय आणि कशा पद्धतीने वर्कआउट करायचं. याचे अजून डिटेल्स सम तुम्हाला डिटेलमध्ये अजून जर सम्स पाहिजे असतील, थोडेसे डिफिकल्टवाले सम्स पाहिजे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेसेज करा आणि तुम्हाला आवडलं असेल तर आवडलं आहे हे पण सांगा आणि काही सजेशन्स असतील तर वेलकमच आहे. मित्रांनो, कोणतंही पर्सनल कोचिंग, ग्रुप कोचिंग किंवा तुम्हाला एक स्पेसिफिक टॉपिकची जर तयारी करायची असेल तर मी आणि माझी टीम नक्कीच तयार असेल. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही ऑलरेडी तुम्हाला शेअर केलेला आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण नक्कीच शेअर करेन. चला तर मग भेटूया पुढच्या एका छान कॉन्सेप्टसाठी. तोपर्यंत धन्यवाद.